नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या मार्च महिन्यामध्ये टेम्परेचरमध्ये एकदम वाढ होत राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 15 मार्चच्या पर्यंत टेम्परेचरमध्येही जास्त वाढ राहणार आहे. 38° ते 39° असे सेल्सिअस तापमान राहणार आहे. हे तापमान मराठवाडा तसेच विदर्भ आणि या जि या जिल्ह्यामध्ये एकदम खूप अशी जोरदार तापमानात वाढ राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, खास करून सांगायचं म्हणजे सध्या तापमानामध्ये वाढ मार्च महिन्यातच लवकरच वाढ सुरू झाली आहे. आणि 15 मार्चच्या नंतर 16 मार्चपासून वातावरणात थोडा बदल होत आहे. 16 मार्चपासून वातावरण टेम्परेचरचे प्रमाण हे थोडे कमी होणार आहे. आणि 16 मार्चपासूनच एकदम जोरदार अशी पावसाला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 15 मार्चला सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकावा होऊ शकतो. तसेच विदर्भ साईडला नागपूर, नांदेड, अलिबाग, हिंगणघाट, चंद्रपूर या भागामध्ये 15 तारखेला 4च्या टायमाला पाऊस आहे, सर्वसाधारण ते जोरदार. आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात 16 मार्चपासून 16 मार्चपासून हा एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, तरी आपण आपल्या शेतातील कामे 15 मार्चपर्यंत करून घ्या. आणि ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्त ताबडतोब कामे करून घ्या, कारण त्या जिल्ह्यात देखील पाऊस येणार आहे. तर 16 तारखेला शेतकरी मित्रांनो, लातूर, नांदेड, निलंगा, उदगीर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, बीड, तसेच इकडं पाहिलं तर संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, पुसद या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. आणि लातूर, उमरगा, नांदेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता हिंगोली, परभणी या भागामध्ये देखील या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. उमरखेडा, पुसद, वाशिम, यवतमाळ, कारंजा, आर्वी, तसेच वर्धा, हिंगणघाट, अमरावती, नागपूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस शेतकरी मित्रांनो 16 तारखेपासूनच पाऊस राहणार आहे, 16 मार्चपासून. आणि 16 मार्चपासूनच एकदम जोरदार जी पावसाला सुरुवात होणार आहे. हा पाऊस जवळजवळ 22 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. परंतु हा पाऊस भाग बदलत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे. आणि काही जिल्ह्यामध्ये कंटिन्यू वातावरण ढगाळ राहून पावसाळ्यासारखा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, परत 17 मार्चला विदर्भ, पूर्ण विदर्भ साईड आणि मराठवाडा या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस वादळी राहणार आहे. तसेच सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये 17 तारखेला पावसाचा अंदाज आहे. तसेच 18 तारखेला एकदम जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी मित्र, बेलगाव जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस 18 तारखेला 18 मार्चला राहण्याची शक्यता आहे. तसेच बेलगाव, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील, मुंबई या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाच्या सरी पडणार आहेत. परंतु संभाजीनगर, जालना, जळगाव, अमरावती या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच नंदुरबार या भागामध्ये, आणि बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, तसेच लातूर, बार्शी, अहिल्यानगर, इकडं पाहिलं परभणी, हिंगोली, नांदेड, पुसद या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस शेतकरी मित्र वादळी वाऱ्याचा राहणार आहे. आणि काही जिल्ह्यात गारा देखील पडू शकतात. अकोला साईडला गारा पडू शकतात. तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये देखील गारा पडण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस जवळजवळ 18 मार्चला 4च्या टायमाला हा पाऊस पूर्ण विदर्भ, मराठवाडा, सोलापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच 19 तारखेला देखील पावसाची तीच परिस्थिती राहणार आहे. पण 19 तारखेला पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे. तर 19 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे. आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये 19 तारखेला देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, अलिबाग या भागामध्ये विदर्भ साईडला पाऊस राहण्याची शक्यता आहे 19 तारखेला. परत 20 तारखेला देखील शेतकरी मित्र, 20 तारखेला देखील आभाळ पूर्णतः ढगाळ राहणार आहे. आणि नॉर्मल पाऊस पडण्याची 20 तारखेला 20 मार्चला देखील शक्यता आहे. तसेच 21 मार्चला देखील जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये 21 मार्चला देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. सोलापूर, तुळजापूर, बीड, अहिल्यानगर, बार्शी, तसेच नांदेड, परभणी, हिंगोली,
तसे हिंगणघाट, चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे 21 तारखेला आणि नॉर्मल पावसाची शक्यता देखील 21 तारखेला आहे. तसेच 22 तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे शेतकरी मित्रांनो. 22 तारखेला देखील विदर्भ, मराठवाडा तसेच मुंबई, नाशिक या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहणार आहे आणि मुंबई साईडला पावसाचे प्रमाण थोडे 22 तारखेला जास्त राहणार आहे. तसेच 23 तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे आणि मुंबई, कोल्हापूर या भागामध्येच फक्त पावसाची शक्यता आहे आणि सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, नांदेड, अमरावती, नागपूर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकावा हा 23 तारखेला 23 मार्चला पडू शकतो. परत 24 मार्चला देखील विदर्भ साईडला चंद्रपूर, नांदेड या भागामध्येच फक्त पावसाची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यात वातावरण हे कोरडे राहणार आहे. इतर जिल्ह्यात पाऊस 24 मार्चला इतर जिल्ह्यात पाऊस आहे. सध्या तरी पावसाची शक्यता नाही. परंतु मुंबई, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.